यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पनवेल बाजार कृषी उत्पन्न सुंदर असे मानवी वक्तव्य देऊन सहा थर लावले आणि सुंदर असं स्टेबल 6 थर लावून एक सलामी दिलेली आहे। साहित्यिक फोटो लाईव्ह पेन बरे गरबाचे आपण या ठिकाणी गीत बोला आणि या ठिकाणी साहित्यिक लाईव्ह आपण या ठिकाणी एकता सामाजिक संस्थेचे शिलेदार प्रशांत कुमार यांना विनंती करतो की आपण इथे सन्मान चिन्ह आणि पॅकेट त्याप्रमाणे अनेक गुतवणे आपल्या दोघांना विनंती आहे। तसेच स्वराज्य प्रतिष्ठान आभार मानतो। बघा शेतकरी कामगार पक्ष कामोडे या दहीहंडीची क्रेजच वेगळी आहे। अगदी मोठे उपनगरातील मोठमोठी पथके आलेली आहेत। मानपूर असेल, गोवंडी असेल, अगदी लालबाग असेल, बोरिवली असेल, मोठमोठी पथके आलेली आहेत। खूप छान आपण बघूया। जवळजवळ आता 7 वाजलेले आहेत। सर्व शेका पक्षाचा तो खात बलराम पाटीला नावाच होते चर्चा गावागावात वादा आमचा बलराम आमचा बलराम दादा लावून बांध्याला खांदा वादा आमचा बाळाराम दादा एकच वादा आमचा बाळाराम दादा एकच वादा आमचा बाळाराम दादा खूप सुंदर पाऊस थोडा मोठा आलेला आहे निश्चितच। तर ते आपण अल्पेशकडे जातो। माऊली गोविंद पथक मानपूर पावसामध्ये मानवी मनोरे उभे करून इथं शेतकरी कामगार पक्षाच्या हंडीवर सलामी देत आहेत। कडक 3 एकटे बाजूबाजूच्या लोकांना थोडं यायला पाहिजे, थोडं या थोडे बाजूबाजूची लोक। खूप छान, खूप छान। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दहीहंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आम्ही सालाबाद प्रमाणे याही वर्षी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमदार बाळाराम पाटील साहेब, जे म्हात्रे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम करतो। यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या दहीहंडी उत्सवासाठी बालगोपाळांनी मंडळांनी नोंदवला आहे। याचं कारण असं आहे की आम्ही जे बक्षीस लिहिलंय ते बक्षीस देणार आहे आणि जे पारितोषिक घोषित केलं होतं ते पारितोषिक सर्व मंडळांना आम्ही दिलेलं आहे। आम्ही इतर कुणाचे नाव न घेता आमची जी पवित्रता आहे ते आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की बालगोपालांनी जे मेहनतीनं मनोरे रचले त्या मनोऱ्याचं आम्ही अभिमान करून त्यांचं पारितोषिक पूर्णपणे दिलेलं आहे
आणि मंडळाच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं असेच लोकोपयोगी कार्यक्रम आम्ही इथून पुढे पण चांगले करत राहू, एवढेच आम्ही बोलू शकतो. आतापर्यंत आमच्याकडे 40 पथकांनी भेट दिलेली आहे आणि 29 पथकांनी येऊन बक्षीस वितरण, त्यांनी सलामी करून बक्षीस घेऊन गेलेले आहेत. दही हांडी हमारे लिए बहुत बड़ा त्यौहार है और इस दही हांडी पर हमारा एक ही मैसेज है कि जिस तरीके से हम लोग हांडी को सब लोग मिलके फोड़ते हैं, उसी तरीके से हम लोग महिलाओं पे जो अत्याचार करने वाले लोग हैं उन अत्याचारियों को मिलके ही हम लोग सजा देंगे. बस यही मैं मैसेज देना चाहूंगा. शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर आयोजित दही हांडी उत्सव 2024 पनवेलचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामोड्यामधील सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंद आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. अनादी कालापासून आलेला हा उत्सव आज तरुणांचा हा लोकप्रिय खेळ म्हणून हा दहीहंडीकडे बघितला जातोय. तारुण्याचा उत्सव आणि पावित्रता या दोन्ही गुणांचा संगम या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवामधून दिसून येतो. आज कामोड्याच्या या तमाम नागरिकांना आज शेतकरी कामगार पक्षाने हा आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा केल्याबद्दल या सर्व नागरिकांना दहीहंडी उत्सवाच्या त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. असाच उत्साहाने जल्लोष या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी दाखवूया आणि या पनवेल तालुक्यामध्ये एक आपला शेतकरी कामगार पक्षाचा आवाज बुलंद करूया अशी आज या पवित्र दिवशी मी ग्वाही देतो आणि सर्वांना विनंती करतो. आणि ह्या पुनश्च या दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बहुत अच्छा लग रहा है, मतलब कितना अच्छा लग रहा है मैं बोल नहीं पाऊंगी. और अपने लोग इतने बड़े लेवल पे ये बना रहे कर रहे हैं, बहुत अच्छी बात है. और वर्मा जी को बोले कि मतलब रीच हो गया. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.